तन्वी कोलते विरुद्ध विशाल कोटियान नक्की कोण जिंकणार बिग बॉस मराठी सीझन 7ची ट्रॉफी? चला या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. सुरुवातीला आपण तन्वी कोलतेबद्दल बोलूया. बिग बॉसचा पहिलाच आठवडा आणि याच आठवड्यात रितेश भाऊंनी तन्वी कोलतेला झापलं. रितेश भाऊ तन्वी कोलतेला म्हणाले की तन्वी कोलते किती बोलते हे महाराष्ट्राला आवडत नाही आणि त्यानंतर तन्वीने डायरेक्ट तिचा गेम बदलला. ज्या लोकांमुळे तिचं नाव खराब झालं होतं ती त्या लोकात गेली नाही. ज्या विशालबरोबर तिने टीम बनवण्याचा प्रयत्न केला होता त्या विशालच्या विरोधात गेली आणि तिने आयुषबरोबर मैत्री करायचा प्रयत्न केला. आयुषबरोबरची मैत्री तुटली. त्यानंतर तिने प्रभूबरोबर एक रिलेशन बनवलं, बहीण भावाचं रिलेशन, आणि ते रिलेशन घेऊन तिने काटा ग्रुपची निर्मिती केली आणि आता सध्या काटा ग्रुपबरोबर तन्वी कोलते बिग बॉसच्या घरात राज्य करते आहे. या काटा ग्रुपमध्ये सगळ्यात जास्त जर का स्ट्रॉंग गेम कोणाचा असेल तर तो तन्वी कोलतेचाच आहे. टास्कमध्ये खेळते, तिची प्रखरतेने मतं मांडते, या सगळ्या गोष्टी तन्वी कोलते करते आणि त्यामुळे तन्वी कोलतेला महाराष्ट्रातून खूप जास्त सपोर्टसुद्धा आहे. या उलट अशी सुद्धा गोष्ट आहे मित्रांनो की तन्वी कोलते काही काही वेळेस विस्कळीत होऊन जाते. म्हणजे काय, कधी कधी तिच्या तोंडावरचा ताबा सुटतो, तर कधी कधी आपल्याच गेममध्ये कॉन्ट्राडिक्शन निर्माण करते. जसं की प्रभूसाठी कॅप्टन्सीसाठी डील करत नाही, पण प्रभूकडून सगळ्या गोष्टी ती स्वतःसाठी करून घेते. तर या बऱ्याच गोष्टी आहेत. पण एवढं असताना सुद्धा तन्वी कोलते लोकांच्या पसंतीस पडत आहे. दुसऱ्या बाजूला जर का विशालबद्दल बोलायचं झालं तर विशाल एकमेव असा कंटेस्टंट होता ज्याने पहिल्या आठवड्यातच एक ग्रुप निर्माण केला आणि त्या ग्रुपचं नाव टोळी होतं. टोळीचा म्होरक्या हा विशाल होता. आत्तापर्यंत विशालने ज्या ज्या कंटेस्टंटला जबान दिली ती पूर्ण केली आहे. प्रत्येक टास्क खेळलाय आणि टास्क नुसताच खेळला नाही तर टास्क जिंकलाय सुद्धा. त्याने स्वतःच्या टीममधल्या लोकांना जबान दिली ती सुद्धा पूर्ण केली आणि टीम बाहेरच्या लोकांना जो शब्द दिला तो सुद्धा पूर्ण केला. तो आत्तापर्यंत शब्दावरून कधीच पलटला नाही. दरवेळेस भाऊच्या धक्क्यावर विशाल कोटेयांच्या गेमची तारीफ करण्यात आली. असं सांगितलं गेलं की विशाल कोटेयान खूप छान गेम खेळत आहेत. ते कोणालाही मॅनिप्युलेट करू शकतात. आत्तापर्यंत विशालच्या नावाची चर्चा सुद्धा नव्हती. पण गेल्या 2 आठवड्यात संपूर्ण महाराष्ट्राला विशालचा सुद्धा गेम दिसायला लागलेला आहे. त्यामुळेच चर्चा ही रंगली की नक्की तन्वी जिंकणार की विशाल हा सीझन जिंकणार? मला पर्सनली विचाराल तर दोघांमधलं कोणीही हा सीझन जिंकलं तरी मला काहीही फरक नाही पडणार. विशाल जिंको किंवा तन्वी जिंको मला काही फरक नाही पडणार. एवढंच नाही तर मी हे सुद्धा बोलू शकतो की या दोघांव्यतिरिक्त तिसरं कोणी जिंकलं तरी सुद्धा मला काही फरक नाही पडणार. पण या दोघांच्या परफॉर्मन्सबद्दल जर का बोलायचं झालं तर मला असं वाटतं की विशाल कोटे यांचा परफॉर्मन्स तन्वीपेक्षा बेस्ट राहिलेला आहे. पण बिग बॉसच्या हातात आहे आणि प्रेक्षकांच्या हातात आहे की हा सीझन कोणाला जिंकवायचं. तुम्हाला काय वाटतं नक्की तन्वी आणि विशालमध्ये कोण जिंकेल बिग बॉस मराठी सीझन 6? प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र आणि भारत माता की जय.